दिशा बोरगा असतो म्हणजे डोळ्यांची असतो आणि अशा अनेक भावना आज इथे व्यक्त होतील. माहित नाही कोण कितीच काय सांगेल ते, परंतु इथे हळूहळू एक एक भावना जेव्हा व्यक्त होईल तेव्हा कळेल काय तुमचा सहभाग किती महत्वाचा होता आणि तुमच्या सहभागामुळे कित्येक लोकांना कित्येक फायदे झालेले असतील. कारण ह्या आठवणी आहेत. आठवणी कशा असतात का त्या वारुळातल्या मुंग्यासारख्या असतात. वारुळातल्या मुंग्या कोणाला माहीत नसतं त्या आतमध्ये किती मुंग्या आहेत. जशी एक एक मुंगी बाहेर पडते 50, 100, 1000, 2000, 10,000 अशा अनेक मुंग्या बाहेर पडतात. तसंच आहे आज जेव्हा एक आठवण येईल, एका पाठोपाठ दुसरी येईल, दुसरी पाठोपाठ तिसरी येईल, चौथी येईल आणि तुम्हाला कळेल का तुम्ही त्या 33 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काय केलंय ते तुमच्या समोर एका चलत चित्रपटासारखं येईल. मला खात्री आहे, कारण पुढचा 1 तास तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. रिटायरमेंट हे तसं वेगळं काही नाही. रिटायरमेंट म्हणजे अशी एक ती सकारात्मक स्टेज आहे ज्या स्टेजमध्ये तुम्ही काय पुढचा विचार करणार ते असतं. आज आपण या सगळ्यांचं जोरदार पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेलंच आहे. मला तुमचंही स्वागत करायचं होतं सगळ्यांचं, परंतु तेवढा वेळ नाही. तरी माझ्याकडे जी काही शब्दसुमन आहेत त्यांच्या माध्यमातून तुमचं सगळ्यांचं मी सुभाष अनवडे नायडू परिवारामध्ये जोरदार स्वागत करतो. तुमच्या स्वतःच्या काय जेव्हा ही स्टेज येते त्यावेळी थोडासा निर्धास्त असतो आपण आणि निर्धास्त यासाठी असतो कारण जबाबदाऱ्या संपलेल्या असतात. त्यानंतर उद्या साहेबांना तोंड द्यायचं नसतं, ऑफिसमध्ये जायचं नसतं आणि अनेक अशा गोष्टी असतात ज्या गोष्टीमुळे आपल्याला थोडं असं रिलॅक्सेशन आलेलं असतं. म्हणजे स्पर्धा नाही आहे, चढाव नाही आहे, संघर्ष नाही आहे, फक्त उतार. आणि हा उतार असा असतो तर ज्यावेळी आपण चढताना एखादी गोष्ट बघायची राहून गेली असते ती तुम्ही शांतपणे उतरताना हळूहळू उतरताना ती बघायची असते. अगदी वाटलं तर एका दगडावर बसून शांतपणे तिथे एखादा पक्षी असेल तर त्याच्याबरोबर हितगुज साधायचं असतं. परंतु उतरताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायचा असतो जो आनंद तुम्ही नोकरीच्या काळात घेतलेला नसतो. मित्र असतात, आपले छंद असतात, अशा सगळ्या गोष्टीतून ते करायचं असतं. परंतु हे सगळं करताना तुम्ही तुमचा संसार आयुष्याचा जो महत्वाचा भाग आहे तो तुमचा संसार तोही तुम्ही छान सांभाळला आहे. अगदी नागेश नायडूंची थोडक्यात माहिती द्यायची की म्हटलं ना मी तुम्हाला थोडं विषयांतर करतोय. असा बोर्ड कधी बघितला होता? आतापर्यंत जेवढे रिटायरमेंट फंक्शन झाले असा बोर्ड बघितला होता? कधीच पुढचा बोर्ड नसेल. हा पहिला बोर्ड असा आहे जो त्याची वृत्ती दर्शवतो. एकदम वेगळा बोर्ड आहे कारण त्याने तसंच आयुष्य जगलाय तो. आणि असं आयुष्य जगताना जे काही प्रॉब्लेम आले म्हणजे असं नसतं ना कधी प्रॉब्लेम आले नाही तर ते सगळे त्याने आयुष्यात आपल्या पाठीशी घातले आणि त्यात विजय मिळवलाय. 23 सप्टेंबर 1993 नागेश नायडू हे डेट ऑफ जॉईनिंग आहे त्याची म्हणजे कामावर रुजू झाले. डेट ऑफ जॉईनिंग त्यांची 23/9 आणि रिटायरमेंट 1/3/26. म्हणजे 33 वर्षाचा हा जो कालावधी आहे हा छोटा कालावधी नाही. आणि हा 33 वर्षाचा कालावधी निरलस सेवा करताना मुंबई पोर्ट ट्रस्टची अगदी निष्कलंक सेवा केली त्यांनी 33 वर्षाची. फार मोठी गोष्ट आहे. जोरदार टाळ्या एकदा नागरिकांसाठी. 12 एप्रिल 1994 फार सुंदर अशा स्त्री बरोबर त्यांचा विवाह झाला. एखाद्या सुंदर स्त्रीला सुंदर म्हटलं तिलाच लाज वाटते. असो तर आज ते SR मेहता हॉस्पिटलमध्ये सिनियर स्टाफ नर्स आहेत आणि त्यांनी खूप छानपणे हा संसार सांभाळा. एकट्याचं काम नसतं, तुम्हाला पण माहिती आहे. सगळे संसारिक माणसं आहेत, रिटायर झालेली माणसं आहेत, काही रिटायरमेंटच्या जवळ आलेली माणसं आहेत. संसार हा दोघांचाच असतो. अगदी बऱ्याच कवींनी त्याच्यावर काय काय म्हणणं आपण कवी नाही त्याच्यामुळे तिकडे जायचं नाही. त्यांना 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा तेजस जो मर्चंट नेव्हीमध्ये आहे आणि मुलगी वैभवी जी मीडिया हाऊस टाइम्स ऑफ इंडियामध्ये आहे. नाही
अच्छा, म्हणजे मला चुकीची माहिती दिली आहे, पण आहे मीडिया हाऊस. ओके, सोशल मीडिया. त्यांची होणारी सूनही इथे आहे, आज आलेली आहे, गौतमी. तिची एवढं गडबड होईल, छान बोलते, छान गाणं गायला तिथे गणपतीचं. त्यांची होणारी सून आहे, तेजसची बायको होणारी पियांसी. तर तू आहेस असं हे कुटुंब, ह्या कुटुंबाने जी इतकी वर्ष एक दुसऱ्याला साथ दिली, नवरा बायकोने एक दुसऱ्याला साथ दिली, त्याच्यामुळे इथपर्यंत आज आलेले आहेत. आणि आज निवृत्तीच्या ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण इथे आहोत. तर मित्रांनो, निवृत्ती बद्दल जर बोलायचं झालं तर मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये बरीचशी माणसं आहेत अशी का जी ह्या इथपर्यंत पोहोचतात. काही चांगली कुटुंब आहेत, काही वाईट कुटुंब आहेत, म्हणजे अर्थात कुठच्या तरी व्यसनाच्या मागे गेली. मुंबई पोर्ट ट्रस्टने सर्वांना खूप चांगलं लाईफ दिलं. तुम्ही तुमच्या जीवनाचे हिरो असता. जेव्हा तुम्ही तुमचा हा जीवनपट सुरू करता तेव्हा तुम्ही कथा लिहिता. लेखक असतो कोण? तुम्ही स्वतः. तुम्ही डिरेक्ट करता, डिरेक्टर कोण असतो? तुम्ही स्वतः. नायक, खलनायक सगळे तुम्हीच असता. जर चित्रपट छान चालला तर त्या चित्रपट सुपर डुपर हिट होतो. अगदी हा असा चित्रपट आहे ज्यांनी खूप सुंदर लेखन केलं, खूप चांगलं डिरेक्शन केलं, खूप चांगले आपापले काय म्हणून चांगले रोल प्ले केले आणि त्या रोल प्ले केल्यानंतर आज इथपर्यंत पोहोचलेले आहेत. मित्रांनो, अशा शानदार कुटुंबासाठी जोरदार एका टाळ्या होऊन जातं. आणि निवृत्त झाला, सहवास सुटला म्हणजे नातं तुटत नसतं. सहवास संपला म्हणजे नातं तुटत नसतं. निवृत्ती समारंभ झाला म्हणजे सगळं संपलं असं नसतं. हृदयाशी जोडलेले नातेसंबंध असतात. अगदी कार्यक्रम झाला म्हणून काही प्रेम वाटत नसतं. अशा तऱ्हेने आजचा हा कार्यक्रम आपण करताना ह्यांची मनोगतं तर ऐकायची आहेतच, परंतु तुमची सगळ्यांची मनोगतं सुद्धा ऐकायची आहे. बरीचशी लोक आज कुठच्या ना कुठच्या आठवणीने इथे आलेली आहे. तर प्रथम आपण विनंती करूया स्वराली माळवदे यांना. त्यांनी जेवढ्या गायन स्पर्धा होतात त्या सगळ्या गायन स्पर्धेमध्ये बरीचशी बक्षिसं त्यांनी मिळवली आहेत. आणि त्या नागेश नायडू बरोबर त्यांनी नोकरी केली आहे मेडिकल डिपार्टमेंटमध्ये. मी विनंती करेन त्यांनी मनोगत व्यक्त करा. नमस्कार. पहिला आणि पॅथॉलॉजीवाली स्वराली असं खरं म्हणजे गोष्ट आहे, पण तरीसुद्धा जसं आत्ता म्हटले की नायडूचा स्वभाव रोखठोक जे आहे ते तोंडावरती पडणार, तशीच मी सुद्धा आहे. आणि त्यामुळे कदाचित आमचा खूप चांगला दोघांचा राहत होता. डिपार्टमेंट्स वेगळी होती, भेटणंच असं काही रोजचं असणं किंवा बोलणं असणं असं काही नव्हतं, पण एक स्वभावातल्या साम्यामुळे आम्ही दोघं खूप चांगले कनेक्टेड आहोत. नंतर पुढची डेव्हलपमेंट अशी की श्रीजा ही माझ्या एव्हॉनची मेंबर झाल्यामुळे तर आमचं अगदी खूप घरचे संबंध तयार झाले. डॉली आणि तेजसची माझी एवढी म्हणजे, पण गुड्डू आणि डॉली म्हणण्या एवढं आमचं जवळचं नातं, फॅमिलीचं आणि मनाचं नातं तयार झालं. नायडू बरोबर काम करण्याचा माझा कधी प्रसंग आलाच नाही किंवा कारण डिपार्टमेंट्स पूर्णपणे वेगळी होती. पण जे मी सांगितलं स्वभावातलं साम्य, सुख दुःख शेअरिंग खूप असायचं. श्रीजा तर माझी खूप लाडकी आणि खूप जवळची मैत्रीण आहे. आणि त्याच्याचबरोबर आता मट्टा सरांशी सुद्धा आमची ओळख झालेली आहे तिच्याचमुळे. तर फार बोलणार नाही मी, कारण बोलण्यासारखं खूप काही नाही आहे, पण अनुभवल्यासारखं मला खूप आहे. खूप मनाशी आम्ही कनेक्टेड दोघंही होतं आणि श्रीजा असल्यामुळे श्रीजाशी सुद्धा मी खूप कनेक्टेड होते. नायडू तुला मिस करू आम्ही खूप सगळे, खूप खूप मिस करू. आणि याच्यासारखा सच्चा मनाचा माणूस नाही, जे आहे ते तोंडावर रोखठोक एकदम. आणि तशीच मी पण आहे कदाचित, म्हणून आमच्या दोघांचं खूप आम्ही कनेक्टेड आहोत. तर तुला खूप खूप शुभेच्छा श्रीजा. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. श्रीजाने खूप साथ दिली नायडूला. खूप मला जास्त माहिती नाही आहे एवढी, खूप कारण म्हटलं ना मी इथं पनवेलून अपडाऊन करायचे, धाव सतत. आत्ता मी कॉलनीत राहायला आले म्हणून जास्त आमचा सहवास आहे. पण श्रीजाने नायडूला खूप साथ दिली आणि तो तर खूप केअरिंग आहेच. नायडू खूप केअरिंग आहे फॉर शुअर. तुम्ही दोघं असेच छान राहा,
विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. आणि आत्ताच आम्हाला गुड न्यूज कळलेली आहे. I mean, you are very lucky to be a part of this family. Actually, trust me. Okay, thank you so much. Thank you. के बारे में मेरे लाइफ में ये दोनों काफ़ी कम समय हुआ है कि मैं इनके साथ अटैच हुई हूँ, लेकिन इतना ज़्यादा अटैचमेंट काफ़ी कम समय में एक बड़े भैया और भाभी जैसे बोलते हैं ना, एक सिबलिंग बोलो, बहन बोलो, मतलब एक बड़ा आधार, अगर ये दोनों ने मेरे लाइफ में आ गए हैं तो मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ कि आप मेरे लाइफ में हो और ऐसे ही मेरे लाइफ में आप ऐसे ही आगे रहिए. और मैं आज ज़्यादा कुछ नहीं बोलूँगी, आपको बहुत बहुत बधाई है यहाँ पे दूँगी कि आपका ये अभी सेकेंड इनिंग शुरू हो गया है और ये सेकेंड इनिंग बहुत ही हैप्पी से आपको जाएगी. थँक्यू सो मच. भाषण करताना तेवढं काय पटकन लक्ष वाचून जातो. ऐसा मत समझना. हाँ, लेकिन नागेश के बारे में मैं पूरा सच बोलूँगा. नागेश जब रेडियोलॉजी डिपार्टमेंट में ज्वाइन हुआ वो बरस था 1993. नागेश और कल्याण भामरे करीबन साथ में ज्वाइन हो गए. नागेश का चेहरा देख के कुछ आइडिया नहीं है कि इसका स्वभाव कैसा होगा. कुछ दिन बीतने के बाद ऐसा लगा कि ये तो जैकफ्रूट है, फणस कटहल, जो बाहर से कांटे दिखा रहा है लेकिन अंदर से बहुत मीठा है. इसके बाद मेरा और नागेश का इतना जमने लगा कि उसने मेरा डिपार्टमेंट में नामकरण भी किया. दादा करके मुझे बोलने लगा. दादा मतलब बड़ा भाई. इसके बाद ना ही सिर्फ नागेश से दोस्ती हो गई, तो उसके पूरे फैमिली से मेरा जैसा नाता जुड़ गया. नागेश के माता पिता, भाई बहन सबसे मैं मिल चुका हूँ. लालबाग के घर में मैं 2-3 बार गया हूँ. ओणम के दिन तो बहुत बार मैंने हाजिरी लगाई है. डिफरेंट टाइप का खाना होता था और बहुत अच्छा लगता था. श्रीजा भी दादा का नाम से बुलाती है, लेकिन मुझे वो मेरी बेटी जैसी लगती है. बाकी नागेश के 2 स्टार्स हैं, गुड्डू और डॉली, वो भी बहुत प्यार देते हैं. अभी भी वडाला आता हूँ तो नागेश के घर होके ही निकलता हूँ. मेरे सेंड ऑफ के दिन रोने वाले 3 चेहरे थे. एक नागेश, दूसरा भामरे और तीसरा सिस्टर दीपा नायर, जो पूरे जीवन में मुझे याद रहेंगे. नागेश या गोष्टीवर तो टाळा व्हायलाच पाहिजे. नागेश की रिटायरमेंट लाइफ बहुत अच्छी तरह गुजर जाए ऐसी मैं ईश्वर को प्रार्थना करता हूँ और मेरे आशीर्वाद हमेशा उसकी फैमिली के साथ रहेंगे. गुड लक नागेश. ऑल द बेस्ट. संजय सर, उत्सवमूर्ती आणि माझी मैत्रीण सिरजा. बोलण्याआधी एक सांगायचं आहे की सुभाषने सांगितले की त्यांच्या फॅमिलीने हे अरेंज केलं आहे, पण त्यात सिरजाचा खूप मोठा वाटा आहे. 15 दिवस झाले ती प्रत्येकाला खूप वेळा फोन करते. क्रेडिट गोज टू सिरजा. तिला इतकं मनापासून हा कार्यक्रम छान करायचा होता आणि थँक्यू सिरजा. जिंदगी के सफर में गुजरे जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. आज आमचे चीफ मेडिकल ऑफिसर आलेले आहेत. मी जेव्हा नायडूसोबत एक्सरे डिपार्टमेंटला काम केलं तेव्हा ते आमचे HOD होते आणि CMOला किती काम असतं, एवढं सगळं जास्त याच्यातून ते आले म्हणजे नायडूवर किती प्रेम आहे हे अगदी कळतं आहे. नायडू, काय बोलणार मित्रा तुझ्याविषयी. एक गमतीचा भाग सांगते, गंमत म्हणून सगळ्यांनी घ्यायचं आहे. जेव्हा मी नायडूला प्रथम भेटले तेव्हा मी नायडूला म्हणायचे, क्या यार तू शादी करके आया इधर. पण दुसरी बाब अशी होती की माझंही लग्न झालं होतं आणि मला 3 वर्षाचा मुलगा होता. गंमत, इट्स अ जोक अपार्ट. पण आत्ता तो जेवढा छान दिसतो म्हणजे तरुणपणात किती छान दिसत असेल. आणि ही हिंमत मी त्याला आत्तापर्यंत, क्या नायडू तू शादी करके आया यार, क्या आत्तापर्यंत बोलत होते. पण ते इतका छान मनाचा माणूस आहे म्हणून सांगू. आपण सगळे समोसा खातो बघा, अगदी खरपूस छान तळलेला चविष्ट समोसा खातो, पण समोसा खाताना आपण म्हणतो मिरची आहे का.
वरण भात भाजी पोळी खाताना नेहमी आपण चटणी कोशिंबीर आणि लोणचं शोधत असतो, तसा हा नायडू आहे. खरं सांगते. म्हणजे तो म्हणतात जबान से तीखा लेकिन दिल से सच्चा है. तो गोरा अजिबात नाहीये, काला है लेकिन दिलवाला आहे. एवढं निश्चित नाही. ते त्याच्यासोबत काम केले की लक्षात येतो तो कधीच छान बोलत नाही. सिरजा वो कभी अच्छा नहीं बात करता है, इतनी तीखी बात करता है, एवढा चीड येतो. अरे बाबा अच्छी बात करना कभी तो. नहीं क्या है नहीं मिलेगा, काय की आई नहीं है. अरे काय है तू अगोदर ऐकतं तरी. लेकिन सच्ची में उसके दिल में कुछ नहीं होता है, दिल साफ है इसलिए वो वैसा है. बोलते हैं ना कि कुदरत भी चित्र और मित्र अच्छा बनाने को बोलती है. जब हम दिल से चित्र और मित्र बनाते हैं तो कुदरत भी उसमें अच्छे रंग डालती है. और आदत मेरी दुनिया से अलग है, आदत मेरी दुनिया से अलग है. मैं मित्र कम बनाती हूँ लेकिन लाजवाब बनाती हूँ. असा हा नायडू आहे आमचा. आणि नायडूसोबतचं जेव्हा जेव्हा आम्ही कोरोनामध्ये मला वाटतं आपण सोबत काम केलं आणि कोरोनामध्ये तसं कठीण होतं काम करणं. फिल्म कमी होत्या, खूप सारे एक्सरेज व्हायचे जे व्हायचे आणि काही प्रोसिजर पण व्हायच्या. पण जेव्हा जेव्हा मला गरज होती, सुरुवातीला मला काही समजत नव्हतं कारण नवीन डिपार्टमेंट होतं, तेव्हा मेनन सर कहा आहे मेनन सर, मेनन सर माहिती नाही कुठे आले. मेनन सर आणि नायडू असले की मला असं वाटायचं की नाही नाही कोणीतरी आहे आणि मला प्रॉब्लेम होणार नाही प्रोसिजर्समध्ये किंवा माझ्या कामामध्ये. तर नायडू आपने हमेशा मुझे हेल्प की है. आप बहुत अच्छे हो, बहुत सच्चे हो, दिलवाले हो आणि यापुढे जे काही तुमचं उर्वरित आयुष्य असेल ते खरंच छान छान जाईल असं म्हणते. आणि तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद. क्या देखने के बाद तो मुझे थोड़ा लग ही रहा है इस बात का, क्योंकि ये लोगों ने जो आपके बारे में भ्रम बना के रखा है वो गलत है. ऐसा कहते हैं क्या अगर आपकी नज़र अच्छी हो तो आप दुनिया के ऊपर प्रेम करते हैं, आपकी नज़र अच्छी हो तो आप दुनिया के ऊपर प्रेम करते हैं, लेकिन आपकी जुबान अच्छी हो ना तो दुनिया आपके ऊपर प्रेम करती है. तो इतनी सारी दुनिया अगर आपके सामने है तो आपकी जुबान भी उतनी अच्छी होनी चाहिए. खैर, एक उम्र है अगर तुझ में हिम्मत तो कर दे इतनी सी खता. एक उम्र है अगर तुझ में हिम्मत तो कर दे इतनी सी खता. बचपन को छीन लिया, अब बचपना छीन के बता. एवं यहाँ पे आज के सबके चहेते सत्कार मूर्ति अपने नायडू साहब एवं मिसेस नायडू जी एवं यहाँ उपस्थित सभी जेंटलमैन एंड लेडीज. हम उतने तो अच्छे प्रवक्ता नहीं हैं न बोलने के हमको, लेकिन नायडू साहब ने इतना हम लोगों के लिए क्या है कि दो शब्द निकल ही जाता है. तो हमारे लिए बच्चे बहुत छोटे छोटे थे, उस टाइम का कुछ याद आता है, लग रहे हैं कि हम लोगों ने कितनी अच्छे से ज़िंदगी गुजारा. और उस टाइम में स्टार्टिंग में तो सब ऐसे रहते हैं कहीं से कुछ बात हो जाए, कोई साथ हो जाए, लेकिन आप लोगों की उपस्थिति को देखकर ऐसा लगता है कि आज मैं इनके बारे में कुछ भी बोलूं कि इन्होंने हमको बहुत संभाला, दुख में साथ दिया. इवन छोटे छोटे जो कार्यक्रम था, चाहे वो पूजा पाठ हो जाए, चाहे कुछ शादी का हो जाए, और छोटे मोटे सब कार्यक्रम में बहुत ही अच्छे से इन्होंने सहयोग दिया. तो भी लगता है कि अरे छोटी सी बात है, क्योंकि मैं जो करना चाहता हूँ वो सबको मिला है, तभी तो आप लोग सब यहाँ आए हो. तो वो छोटा कर रहा है. तो मैं बस यही व्यक्त करना चाहता हूँ कि नायडू जी का सोशल लाइफ, इन्होंने समाज में जो इतना अपने आप को सबके साथ मिला के रखा है वो बहुत चंद लोगों में होता है. जो सभी को सामाजिक समरसता के साथ मिला जुला के चलना, ये सबके बस की बात नहीं रहती है. सब अपने अपने में खोए रहते हैं. बट मिस्टर नायडू जी और मिसेस नायडू दोनों ने अपने समाज में रह के जैसा सामाजिक परिवेश निर्माण किया जाता है, इन्होंने अच्छे से संभाला है. तो इस खूबसूरत संध्या में आप लोग यहाँ पे आए हैं, इनका प्यार क्यों पाकर ही, चाहे लगता है कि इन्होंने हमको इतना प्यार दिया, लेकिन वो इन्होंने सबको इतना प्यार दिया है जो अपना कीमती समय छोड़ के और नायडू जी के सेवानिवृत्ति के अवसर पर सब जमा हो गए हैं. तो इस अवसर पर मैं मिस्टर नायडू जी एवं मिसेस नायडू को एवं डॉली को और गुड्डू जहाँ भी रहा होगा उसके वुडबी वाइफ को भी नायडू जी के सेवानिवृत्ति के अवसर पर हार्दिक शुभेच्छा देता हूँ और इनकी लंबी आयु, स्वस्थ जीवन और समृद्धि
जीवन में खुशहाली एवं इनका ऐसे ही जहाँ भी जाएंगे इनका ऐसा ही सामाजिक परिवेश ऐसा ही बना रहे, चाहे शायद हम लोग ना रहें, लेकिन जो जहाँ पे कुछ अगर अपने आगे का लाइफ जीवन करें तो उनको ऐसा ही समाज में ऐसा ही स्थान मिलता रहे और मिलेगा, क्योंकि दे डिजर्व इट, उनको मिलेगा। तो अब एक परिवेश से छोड़ के दूसरे परिवेश में जा रहे हैं, तो हो सकता है उसमें से हम लोग बहुत बिछुड़ जाएं, लेकिन इनका जितना स्वभाव है लगता है कि उनको ऐसा ही परिवेश लाइफ टाइम मिलेगा। बस मैं इसी वर्ड के साथ अपना कुछ सब बंद करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। ह्या कार्यक्रमानिमित्त आज आपण इथे जमा आहोत आणि आजचे सत्कारमूर्ती आमचे सर नायडू यांना सेवापोटी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्वांनी पहिल्या टाळ्या वाजवायच्या, म्हणजे आपण झोपलो की नाही आपल्याला कळेल। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय डॉक्टर अगरवाल साहेब, आमचे मुख्य चिकित्सा अधिकारी, तसेच सत्कारमूर्ती श्री नागेश नायडू, त्यांच्या मिसेस नागेश नायडू आणि संजय सर, सर्व मान्यवरांचं मंचावरील आणि उपस्थितांचं मी स्वागत करतो। सरांबद्दल नागेश सर जे आहेत हे असं व्यक्तिमत्व आहे की सरांनी आता उल्लेख केला की त्यांचं वय हे सांगता येत नाही किती आहे, आणि ते सांगितलं पण तुम्ही किती आहे आणि सांगता येत नाही। तर जगामध्ये फार कमी लोक आहेत असे की ज्यांचं वय सांगता येत नाही। पहिले सचिन पिळगावकर, सचिन तेंडुलकर, त्यानंतर निशा बोरगावकर, सुरेंद्र जळगावकर आणि त्यानंतर नागेश नायडू, शेवटी मी पण आहे। टाळ्या टाळ्या। सरांचा स्वभाव प्रत्येकाने सांगितला, त्यांची भाषा शैली, त्यांचं काम, माझा तसा संबंध जास्त आला नाही त्यांच्याशी काम करण्याचा। 2016 पासूनच मी त्यांना ओळखतोय, पण योगायोगाने त्यांचं पेशीट माझ्याकडे आहे, त्यांचा 1 रुपया ते 1 लाख रुपयाचा हिशोब माझ्याकडेच आहे। त्याच्यामुळे नाही ते आहे, मी आणले मोबाईलमध्ये PDF करून आणलेले, त्यांना पाहिजे असेल तर मी देऊ शकतो। ते खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि अशीच लोक इथून पुढे आपल्या मुंबई कोर्टाच्या सेवेमधनं रिटायर्ड होत आहेत, ही खऱ्या अर्थाने शोकांतिकच आहे म्हणायचं। पण जरी हा प्रवास संपला आपला सर, तरी तुम्ही थांबणार नाही, तर तुमचं व्यक्तिमत्व असं आहे की जे डोंगरात जरी पेरलं तरी तिथे उगवण्याची ताकद ही नागेश नायडू सारख्याच व्यक्तिमत्वामध्ये असते। आणि जरी सेक्शनमध्ये काम नाही केलं असलं तरी काही लोक असे असतात की कुठल्याही सेक्शनमध्ये असू दे किंवा कुठल्याही जगाच्या कोपऱ्यांमध्ये असू दे, ती भेटतातच आणि ती मित्र होतात। असे आमच्या नागेश नायडू आहेत। मी जास्त काय बोलणार नाही, पण आज मराठी भाषा दिन आहे, त्याच्या देखील तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा योगायोगाने। आणि मराठी भाषेसाठी तरी टाळ्या जोडून आल्या पाहिजेत, टाळ्या फार कमी आहेत, मराठी लोक कमी दिसतात। नागेश नायडूचं व्यक्तिमत्व मी एका कवितेतून सादर करणार आहे। कविता मराठी भाषा दिनाचीच कविता आहे, कारण की तीच कविता मी निवडली आहे, पण ती कविता तंतोतंत नागेश नायडू यांच्या स्वभावाला सूट करते, त्यांच्या स्वभावाशी ती जुळते। कवितेचे लेखक आहेत सुरेश भट। सर्व्हिस संपल्यानंतर किंवा सेवापूर्ती झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपला एक नवीन पर्व सुरू होतं, खऱ्या अर्थाने आपला एक नवीन प्रवास सुरू होतो। त्या प्रवासाला आणि मराठी भाषेला आणि आमचे मित्र आपले सर नागेश नायडू यांनाच ती कविता समर्पित आहे। सुरेश भटांची एक कविता आहे। भिजलो जरी आज मी, भिजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, भिजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही, अजून अशी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही, रोखण्यास वाट माझी, वादळे होती अतुर डोळ्यात जरी गेली धूळ, डोळ्यात जरी गेली धूळ, धावण्यास उसंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान, येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो अडथळ्यांना भिडून, अडथळे पावलांना पसंत नाही। कवी सुरेश भटांसाठी आणि आपल्या सेवापूर्तीसाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांना शुभेच्छा। In the first place, it really means a lot to me and my family.
And today we are celebrating 30 years of my dad's hard work and dedication at MPPT. That's not just a number, there's like more than 3 decades of commitment. As a senior X-ray technician, he has worked with honesty, discipline and responsibility every single day. But what means the most to me is that even though he has worked really hard, he has never made me feel like he's not been there. He's always been present in my life throughout. He was never absent. He's always been there for us every moment and for every small dreams and every big dreams and every small needs. He made sure all my wants and needs were fulfilled. And he always kept our family first, no matter how busy or tired he was. He never felt it actually. Like, I don't know how you do that, but like that's crazy because I know people are saying that you have been available in their life as well. But then at the same time, you are actually able to give me the same amount of time and attention. So that's really amazing. I'm really, really proud of you, not just for your career, but the kind of father that you are. I don't think he's the coolest father ever. Like, look at the poster right there. Now it's your time to rest, enjoy life, and do everything that you couldn't all these years, and we'll do it together. We love you so much, and congratulations on this beautiful milestone. I really love you, man. तेजस इज नॉट हिअर टुडे. आज तो नाही आहे इकडे, तो शिपवर आहे आणि त्यांनी मला एक मेसेज पाठवलेला आहे नुकताच की हे तुला बोलायचं आहे म्हणून. ऑन बिहाफ ऑफ हिम आय एम गोइंग टू रीड दिस मेसेज. I wish I could be there today, but even though I'm at sea, my heart is right here with all of you. You have always been my foundation, my role model, my best friend, and my most cherished person in the world. I'll keep it very short. Just want to say how proud I am of you, and I promise I will be following your path. I would keep making you proud at every stage of life. Thank you for giving me the life I have today and raising me the way I am. I will always be grateful to you. It's time to relax now. We will take ahead from here. All the best for the second innings and I miss you. This is the message Tejas has given. आणि आय एम शुअर म्हणजे तेजसला बघून तेजस मला बोलतो पण मी जे पण मी शिकलो आहे ते माझ्या पप्पांकडून माझ्या आईकडून शिकलेलो आहे. सो आय कॅन डेफिनेटली अंडरस्टँड वॉट काइंड ऑफ पर्सन अँड अ सुपर डुपर पर्सन ही इज. अँड तेजस अँड मी वी बोथ लव यू सो मच अँड एन्जॉय युअर लाईफ अगेन. थँक्यू. काय म्हणता तो सुगंध घेऊन येतो ना, तसं म्हणजे नागेश आहे. जेव्हा तुम्ही नागेशला भेटाल ना, तुम्हाला कळणार नाही तुम्ही काय घेऊन आलात, परंतु ते अत्तर तुमच्या अंगाला नक्की लागलेलं असेल. असं म्हणजे नागेश आमचा. नमस्कार सगळ्यांना. सिनियर टेक्निशियन म्हणून ते पहिल्यापासूनच होते, त्यामुळे ते पूर्ण जबाबदारी पूर्ण डिपार्टमेंटची घ्यायची आणि व्हेरी एनर्जेटिक आणि मशीनबद्दल त्यांना जास्त आवड असायची. म्हणजे कधी मशीन थोडीफार ही झाली तरी ती इमिडिएटली ते आम्हाला बोलवायची गरज लागायची. आता महत्त्वाचं सांगतो म्हणजे जेव्हा कोविड आला होता, त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं होतं कोविड निमोनिया फार महत्त्वाचा होता. त्याच्यामध्ये जास्त पेशंटच्या ज्या डेथ झाल्या त्यामध्ये झाल्या. तर त्यावेळी आमच्या सरांनी ते कोविड निमोनिया कसा काय तिकडे हे करणार ना, म्हणजे मशीन तर आम्ही घेऊन जाऊ शकत नव्हतो. तो बेसिक एक्सरेवरच ते डायग्नोसिस होत होतं स्टार्टिंगला. नंतर मग HRCT वगैरे आलं होतं, पण स्टार्टिंगला त्याच्यामध्ये होतं. तर सगळ्यात फर्स्ट सरांनी फक्त विचार मांडला की आपल्याला सगळी ही सेवा द्यायची आहे. पण इट इज व्हेरी डिफिकल्ट होतं, कारण त्यावेळी आपल्याला पूर्ण सगळं ते PPE घालून आणि सगळं ते हे करायचं होतं. तर एका ह्याच्यावर नायडू सर त्यावेळी एकदम तयार झाले आणि त्यांनी ते मशीन हे घेऊन तिथे गेल्यावर ऑलमोस्ट 10,000 ते 15,000 एक्सरे आपले झाले त्याच्यावर. आणि मोस्ट ऑफ द पीपल आपण त्यामुळे वाचवू शकलो कोविड निमोनिया. आणि इव्हन नंतर आम्ही एम्सचे वगैरे पण एक्सरे बघितले होते. एम्सचं त्यांनी डॉक्युमेंट नंतर दाखवलं होतं एम्सचं. तर त्याच्यातल्या बऱ्याचशा केसेस आपण ऑलरेडी बघितल्या होत्या, म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी त्या झाल्या होत्या. म्हणजे ते जेव्हा हे करत होते सगळेजण की त्याचं हे अशा केसेस असतील, तर त्यावेळी आपण ऑलरेडी त्या केसेस आपण त्या करून बऱ्यापैकी त्या ट्रीट झाल्या होत्या. त्यामुळे त्यामध्ये त्यांचं स्पेशल हे आहे.
स्पेशल त्यांनी ही वॉज लीड फ्रॉम द फ्रंट दॅट टाइम. ते मशीनला कव्हर करणं, नंतर ते घेऊन जाणं आणि फार म्हणजे ते कॅसेट एक माणूस आमच्या इथे असेल ते विदाऊट हे म्हणजे तिकडनं पण संसर्ग येथे येऊ नये हे दोन्ही प्रकारच्या गोष्टी त्या बघायच्या होत्या फार. आणि तेव्हा प्रोटोकॉल असा कुठलाही नव्हता. WHO वगैरे ते सगळेजण तेव्हा गोंधळलेले होते. पण त्यावेळी आपण ती सर्व्हिस दिली, त्याच्यामध्ये यांचा फार मोठा हे आहे वाटा आहे आणि त्यांचं पुढील आयुष्य त्यांना शुभेच्छा देतो. देवदूतच होते. कारण त्या काळामध्ये जी माणसं काम करत होती आणि जी माणसं घाबरून घरी बसली होती ह्याच्यामधला फरक जो जाणवत होता तो तुम्हाला आता जाणवेल. कारण त्यावेळी रस्त्यावर काय शुकशुकाट असायचा आणि रस्त्यावर आता किती माणसं असतात. खरोखर करोना काळातले ज्यांनी जी काही छोटी कामं असतील मोठी कामं असतील पण लोकोपयोगी जी कामं केली ती खूप छान होती. आज व्यासपीठावर आहेत आमचे संजय, संमती दिली आहे. ते म्हणाले आम्ही बोलणार नाही, परंतु ह्याच्या पुढच्या काळासाठी भविष्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. त्या जरा पोचवा लोकांपर्यंत. आप सभी का मैं यहाँ थैंक्स बोलना चाहती हूँ क्योंकि आपने अपना कीमती वक्त निकालकर यहाँ हमारे इस प्रोग्राम की शोभा बढ़ाई. आज मैं इस मंच पर अपने पति की ओर से खड़ी हूँ. यह बहुत हमारे लिए भावनाओं से भरा हुआ वक्त है. एक और इतने वर्ष उन्होंने अपने काम को निष्कलंक और निस्वार्थ भाव से पूर्ण की है. तो दूसरी ओर हमें बहुत दुख है कि आप सभी को यहाँ से विदा कहेंगे. उन्होंने अपने कार्य को केवल नौकरी नहीं समझा बल्कि एक जिम्मेदारी और सेवा का भावना माना है. आज मैं सभी को तहे दिल से नमस्कार कर धन्यवाद करती हूँ और ज़्यादा मुझे बोलना नहीं आता है. आपने जो भी कहा है ना ये मेरी अवगुण है. वो 36 गुण होते थे शादी के लिए उसमें मैच हुआ है. नहीं, ठीक है. गाना गाओ. वो बाद में होगा. यस गाना. बाद में होगा क्योंकि इसके बाद का वही एक बात है जो उन्होंने यहाँ कही क्या जिम्मेदारी के साथ उन्होंने ड्यूटी निभाई है. क्योंकि ड्यूटी करना और जिम्मेदारी के साथ ड्यूटी करना इसमें बहुत फर्क है. और मंदार साहब ने भी जो कहा वो भी उससे रिलेटेड है. तो बिल्कुल सही है. क्या ये बात जैसे हमारे नायडू ने जहाँ जहाँ काम किया था मतलब उनका जो टेक्नीशियन एक ही था वहाँ, लेकिन उसके बावजूद उन्होंने क्लब में काम किया, उसके बावजूद भी सोशल वर्क किया है. जहाँ जहाँ काम किया है ना वहाँ उन्होंने पूरी तरह से डिवोटेडली काम किया है. कुछ बातें छिप जाती है तो कुछ बातें छप जाती है. जो छपी नहीं है वो सामने नहीं आई, वो सामने आई है. जो छिपी है वो आहिस्ता आहिस्ता आगे आ जाएगी. अभी जिस प्रोग्राम के लिए हम यहाँ आए हैं उनका सत्कार हम कर लेते हैं अभी. तो कांचन प्लीज. तुम्हाला असं भविष्यात छान तब्येत सांभाळता आली पाहिजे, निरोगी आयुष्य तुम्हाला जगता यायला पाहिजे. थैंक डॉक्टर अग्रवाल, डॉक्टर मंदार, मेनन सर, संजय सर, Amelia, taking out the precious time and giving me the time. Actually, अगर देखा जाए तो ये जो सिलसिला है 33 इयर्स पहले शुरू हुआ था जब मैं 93 में पोर्टरस हॉस्पिटल ज्वाइन किया. एक्चुअली मैं जब पहले आया था तो जैसे डिपार्टमेंट देखा तो मैंने सोचा यार यहाँ पे तो मैं काम नहीं कर सकता. भाई यहाँ तो मेरे से इतने सीनियर लोग हैं कि इनके साथ में जमना तो बहुत मुश्किल हो जाएगा. यहाँ से तो मुझे लगता नहीं. मैंने तुरंत एक वीक के अंदर ही मैंने मेरे मिसेस को फ़ोन किया था. बोला यार मैं नौकरी छोड़ रहा हूँ, शायद मेरे को नहीं होगा इनके साथ में काम करना. तो तब मिसेस ने बोला अरे बोला ये तो शुरुआत है, एक वीक होने तो मालूम पड़ेगा. जैसे जैसे टाइम बीतते गए और जैसे मेरे सीनियर लोगों के साथ में मेरा कन्वर्सेशन शुरू हुआ, उनके साथ में मेरा सर्विस था और मेरा जो एक्सपीरियंस है उनका एक्सपीरियंस है जो हमने साथ में मिलकर काम किया, तो फिर ऐसे लगा कि बस ये यही जगह है जिसके लिए मैं इतने साल से कोशिश कर रहा था. एंड दैट वाज बॉम्बे पोर्ट ट्रस्ट.
उस वक्त जब मैं आया था हमारे एचओडी थे डॉक्टर तामस सर, जो जिन्होंने सही में बहुत अच्छी तरह से हमारे डिपार्टमेंट को संभाला। उनके बाद में हम आए डॉक्टर अग्रवाल सर। डॉक्टर अग्रवाल सर ने तो हमको मतलब जैसे एक छोटा बच्चा होता है घर में, जो उनको मालूम है कि ये गलती तो करेगा और मस्ती तो इसमें तो बहुत ज़्यादा है, ये मस्ती तो बहुत ज़्यादा करता है। सर ने तो मुझे हर बार यही समझाया, नायडू बहुत काम तो बहुत अच्छी कर रहे थे, थोड़ा बहुत बात करने भी सीख जाओ तो बहुत अच्छा हो जाएगा। तेरा बात तो मुझे समझ में आता नहीं है, क्योंकि तू बात बहुत कम करता है और झगड़ा तो इतना करता है कि यार ऐसा लगता है कि तू झगड़ा किसके लिए कर रहा है। बोले सर, बोले नहीं सर, मेरा ये जो आदत है ना, ये बात करना ही मेरा ऐसा है। मैं अलग से मैं कुछ बोल नहीं पाता हूँ, लेकिन मालूम नहीं सर, मैं आता हूँ आपके सामने तो आपको ऐसा लगता है कि मैं ऐसे जोर से बात कर रहा हूँ, लेकिन मेरी आदत ऐसी है सर। तो ये थोड़ा हमारा हमेशा सर के साथ में रहता था, लेकिन बहुत अच्छी तरह से हमने वहाँ पे सर्विस हमने की है, एक साथ में इतना टाइम निकाला। डॉक्टर मंदार, मेनन सर, ये सब लोग जितने मेरे साथ में मेरे कलीग्स थे, वो बहुत अच्छी तरह से हमने वो डिपार्टमेंट संभाला। मेरे जो सीनियर्स आरोडकर, जोशी, इन्होंने तो मुझे मतलब एक घर का जो छोटा भाई होता है उसको जैसे संभाल के यहाँ तक उन्होंने लेके आया था। मतलब हर चीज़ में अगर कुछ भी हो, मैं बोलूँगा दादा आज ऐसा हो गया, अरे तुला भी सांगितलं मी असं कर। जोशी साहब के पास में तो सीखना मतलब जो अभी एंडिंग का मैं जो सीखा है मतलब कर रहा हूँ, जोशी सर के हिसाब से मेरा लाईफ चल रहा था की यायचं टायमावर रे, काय प्रॉब्लेम नहीं है, पण काम पण करत जा। बोले ठीक है सर, मैं काम तो करूँगा, लेकिन मैं जाने का कितना बजे, जाने के बाद में अपन सोचेंगे। तो ऐसा उनका भाई जोशी सर का एक अलग हिसाब था, लेकिन वी रियली एंजॉयड वर्किंग इन एक्सरे डिपार्टमेंट, क्योंकि आज भी तकलीफ बहुत है, लेकिन वो तकलीफ में भी हमने वो एक्सरे डिपार्टमेंट को कहीं भी पीछे छोड़ा नहीं है। आज भी वो एक्सरे डिपार्टमेंट हमारा वैसे ही है जैसे हमने 93 में लेके आया था उसको। 93 से आज तक हमने एक्सरे डिपार्टमेंट को सिर्फ आगे बढ़ते हुए देखा है, और इसको आगे बढ़ना ही है। एक्सरे डिपार्टमेंट ये एक मतलब बोलता है ना कि वो एक स्पाइन है, पूरे हॉस्पिटल का स्पाइन है। अगर वो स्पाइन अगर इंजर्ड हो गया तो कुछ नहीं कर पाएंगे। एंड आई एम रियली वेरी प्राउड कि आई एम फ्रॉम दैट डिपार्टमेंट। और मेरे जो साथ में मेरे कलीग्स हैं, जैसे भामरे हैं, राजेंद्र पाटिल है, सचिन है, दे आर वेरी बेस्ट टेक्नीशियंस। बहुत अच्छी तरह से मुझे पता है कि मैं जाने के बाद में ये डिपार्टमेंट में कोई भी प्रॉब्लम नहीं होगा, बहुत अच्छी तरह से ये डिपार्टमेंट ये चलाएंगे। बस ये बोल के मैं मेरे 2 शब्द समाप्त करता हूँ। थैंक यू। क्योंकि कसं आहे का, ही निवृत्ती ही इथे आल्यानंतर आपल्याला असं वाटतं का खूप दुःख होतं। दुःख ह्यासाठी होतं, पैशांचा प्रॉब्लेम नाही आहे, पैसे हे दोन्ही युनियनने तुम्हाला भरपूर दिले आहे, सॅलरी पण चांगली दिली आहे आणि आफ्टर रिटायरमेंट तुम्हाला पेन्शनही चांगली दिलेली आहे। परंतु दुःख ह्यासाठी असं वाटत राहतं का गेली कित्येक वर्ष ज्यांच्याबरोबर आपण सकाळ दुपार संध्याकाळ एकत्र राहिलो आहे, एकत्र ब्रेकफास्ट केलाय, जेवलो आहे, आणि तीच माणसं उद्यापासून नसणार, ज्यांच्याबरोबर आपण अनेक गोष्टी शेअर केल्या, ज्या गोष्टी आपण आपल्या कुटुंबामध्ये कोणाशी शेअर करत नाही त्या गोष्टी आपण मित्रपरिवारामध्ये शेअर करतो। आणि म्हणूनच मित्रपरिवार वाढतो ना आपला। आपल्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात, सगळ्या गोष्टींमध्ये अलगता असते, अगदी आपल्या विचारामध्ये पण अलगता असते, वेगळेपणा असतो का। म्हणजे कित्येक लोक आपल्याला सांगतात का पैसे जमा करून ठेवा, जे तुम्हाला म्हातारपणी पैसा जमा करके रखो, जो बुढ़ापे में काम आ जाएगा। लेकिन हम तो अलग ही सोचते हैं ना, हम लोग सोचते हैं क्या ऐसे 2 जमा करके रखो, बुढ़ापा आएगा ही नहीं, बुढ़ापा आहे। अशा विचारांची माणसं आज मुंबई मोटर्समधून निवृत्त होत आहेत आणि तो माता आणलेला आहे तो ॲक्च्युली मी जेव्हा मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये जॉईन केलं तेव्हा नायडू ज्युनियर टेक्निशियन होते। त्यावेळेस आरोलकर, जोशी,
कदम हे सर्व सिनियर टेक्निशियन्स होते. पण मला आल्यानंतर एक लक्षात आलं की नायडू हा एक वेगळं व्यक्तिमत्व आहे अँड लॉट ऑफ टॅलेंट आणि मल्टीफॅसेटेड पर्सनॅलिटी आणि मल्टी टॅलेंटेड म्हणजे त्याच्या एक्सरे हा एक फक्त एक म्हणजे एकच हे नव्हतं, त्याच्याकडे खूप काही टॅलेंट होतं. जसं मंदारांनी पण सांगितलं की कधी एक्सरेच्या मशीनचा कधी प्रॉब्लेम येऊ द्या किंवा काही एखादा ट्रॉमाचा पेशंट आला की त्याचा अवघड एक्सरे आहे, नायडू आहे म्हणजे जेव्हा आरोळकर वगैरे होते तेव्हा आम्हाला काही चिंता नव्हती, पण ते गेल्यानंतर म्हणजे नायडू जेव्हा सिनियर टेक्निशियन झाले तर मला काही चिंता नव्हती की म्हणजे कोणताही एक्सरे आपल्या डिपार्टमेंटमध्ये होणार नाही किंवा काही प्रॉब्लेम होतो. आम्हाला पूर्ण विश्वास होता की नायडू हा तो सर्व सांभाळून घेईल. इवन बाकीचे टेक्निशियन काही कमी नव्हते, पण एक आहे त्याच्यामध्ये एक टॅलेंट होतं आणि आय रिअली ॲप्रिसिएट दॅट. आणि त्याच्या स्वभावाबद्दल वगैरे सर्वांनी काही म्हणजे खूप काही सांगितलं असेल, पण मला एक आहे, तो माझ्याकडे कितीही रागात कधी आला तर मी त्याला कधी समजवलं तर तो कधी असा रागात परत गेला नाही. ऑलवेज इज सेड की सर आय विल ट्राय. मी काही जे काही तेव्हा त्याला सांगितलं आणि ही खूप मोठी म्हणजे हे आहे की एवढ्या रागात आलेला माणूस पण नंतर शांत होऊन जातो. आणि मी सांगितलं त्याने कधी पण माझा मान ठेवला, त्यांनी माझ्या याच्या मी सांगितलेल्या ज्या गोष्टी नाही केल्या असं कधी झालेलं नाही. तर आय एम रिअली प्राऊड ऑफ यू नागेश. आणि नागेशचं अजून एक हे होतं की त्यांनी डिपार्टमेंटवर त्याला एवढं प्रेम आहे की मला वाटतं दुसरं कोणाला एवढं म्हणजे प्रेम नसेल एक्सरेच्या डिपार्टमेंटवर. ही वॉज व्हेरी स्पिरिटेड अबाउट एक्सरे डिपार्टमेंट. एक्सरे डिपार्टमेंटबद्दल कोणी काही सांगितलं म्हणजे काही त्याचं म्हणजे असं वाटलं त्याला की तो मला येऊन सांगायचं की सर असं असं सांगितलं म्हणजे तो म्हणजे ही वॉज रेडी टू फाईट फॉर इट. मी त्याला सांगायचो अरे तुझ्या कामाबद्दल तू लक्ष दे, हे नको करू. पण ही वॉज अ व्हेरी स्पिरिटेड पर्सन अँड वी आर ऑल्सो हे की आमच्या डिपार्टमेंटबद्दल त्याला एवढा म्हणजे प्रेम होतं. याच्यानंतर कोविड काळात मंदारांनी सांगितलं की कोविड काळामध्ये पण त्याचा खूप मोठा वाटा होता आणि त्यांनी जो खूप चांगल्या प्रकारे म्हणजे काम करून दाखवलं आणि सर्वांचं म्हणजे त्याच्यावर खूप त्याच्यामुळे प्रेम वाटलं. आता त्याच्यात निवृत्तीनंतर तो काही चूप बसणारा माणूस नाही. ही हॅज गॉट सो मच ऑफ टॅलेंट आणि तो खूप काही म्हणजे त्याला तो करू शकतो आणि तो करणार. आणि मी त्याला त्याच्या निवृत्तीनंतरच्या जीवनाबद्दल त्याला खूप काही म्हणजे हेल्दी आणि पीसफुल लाईफबद्दल मी त्याला खूप काही विशेष देतो. थँक्यू. गाण्यांचा आवाज कमी जोरदार गाड्या झाल्या पाहिजे. मानाचा फेटा आज आपण चढवतो. जन्मदिनी
इथपर्यंत या गाणं बोला. क्या हो किसने जाना जिंदगी एक सफर है सुहाना क्या कल क्या हो किसने जाना अरे उठले 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 उठले
बस चलते